हरियाणाहून 20 म्हशी आणल्या. म्हशीची किंमत आधी ठरवली जाते, नंतर मिल्किंग केली जाते. सगळ्यात येतील तर ह्या 18 लिटर प्लस दूध देणार. विजय पन्नू म्हणून ते आहे, ते चांगलाच माणूस आहे. आता तुम्ही बघताल बच्चाला सुद्धा सडा दूध सोडलेलं आहे. ज्यांची म्हैस येते ना, ही पक्क्या खुराची म्हैस असते. हे बघा, ही घेतलेली 1,55,000. हे शरीर आहे बघा, हिचा जर व्ही पाहिला ना तर म्हैस मोठ्या मापाची. हरियाणाला शिंगासाठी गेलेलोच नव्हतं मी म्हैस आणलेली फक्त दुधासाठी. शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये मी ऋषिकेश शिंदे आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण नाशिक येथे एका म्हशीच्या गोट्यावरती आलेलो आहे, डेअरी फार्म वरती. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आलत्या की तुम्ही हरियाणातले व्हिडिओ बनवता आणि हरियाणात जेवढं म्हशी दूध देतात तर तेवढं महाराष्ट्रात आल्यानंतर म्हशी दूध देत आहेत का, तर अशावर एक व्हिडिओ बनवा. तर मंडळी, ज्या शेतकरी मित्रांनी आपल्याला आग्रह केला त्यांच्या आग्रह खातर आपण तो तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे. पाठीमाग मशीनची मिल्किंग चालू आहे. खरोखर किती दूध देत आहेत आणि यांच्या किमती काय आहेत तर ते आपल्या युवा शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊयात. प्रथम आपण यांचा परिचय जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा आणि इथलं फार्मचं लोकेशन सांगा. माझं नाव आकाश जायभाव आहे. आमचं लोकेशन सांगायचं झालं तर नाशिक, महाराष्ट्रामध्ये. नाशिक प्रॉपर सिटी मध्ये आपला तबेला आहे, पातळी फाटा साईडला. बरं. असं. तर दूध व्यवसाय का म्हशी खरेदी विक्रीचा व्यवसाय? नाही, दूध व्यवसाय फक्त. बरं. तुम्ही हरियाणाहून किती म्हशी आणलेल्या? हरियाणाहून 20 म्हशी आणल्या. कुणाकडून आणल्या? तिथे जिंद मध्ये जे प्रॉपर आहेत विजय पन्नू म्हणून आहे, त्यांच्याकडून. बर. तर शेतकरी मित्रांनो, विजय पन्नू डेअरी फार्मच्या आपण हरियाणात देखील व्हिडिओ शूट केले. तर तुम्ही आता तिथे गेला तर कशा पद्धतीने तिथली खरेदी होती, व्यवहार कसा होता? व्यवहार कसा गेल्या प्रथम बघा, त्यांनी मला दिल्ली एअरपोर्टला त्यांची गाडी आली घेण्यासाठी. गाडी आल्यानंतर तिथं त्यांनी पहिल्या दिवशी मला पूर्ण त्यांचं मार्केट दाखवलं, कशी कशी खरेदी असते. दुसऱ्या दिवशी सकाळपासून खरेदी चालू झाली. खरेदी आता मशीनची खरेदी अशी होती की जसं तुम्ही म्हैस सिलेक्ट केली, म्हैस जनलेली असेल, म्हशीला दूध किती समोरचा सांगणार तेवढं दुधाचं मिल्किंग होणार. ते जर आपल्याला वाटलं संध्याकाळी चेक करता, आपण संध्याकाळी चेक करून घ्यायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी चेक करून घ्यायचं. त्या हिशोबाने खरेदी झालेली. म्हशीची किंमत आधी ठरवली जाते, नंतर मिल्किंग केली जाते. आता तिथं जवळजवळ 4 दिवस होतो मी. 4 दिवस मिल्किंग केली एका म्हशीची. 4 दिवस नाही एवढी तर 1.5 दिवस म्हशी, म्हणजे 3 टाइम म्हैस दूध काढून घेतलेली आपण. तर मंडळी, अशा पद्धतीने या दादांनी म्हशी खरेदी केल्या आहेत. तर तुम्हाला टोटल एक 10 मशीन मध्ये त्यांची दुधाची पासिंग आता समजा त्याच्या तुम्ही मीडियम म्हशी बघितल्या आधी, माझ्या पहिला लॉट आहे, तर त्या मशीनचा जवळजवळ 14-15 प्लस दूध राहणार आहे ना. 15 प्लसच दूध देतील आणि थंड दूध त्या. आणि ह्या ज्या म्हशी या सगळ्या देतील तर ह्या 18 लिटर प्लस दूध देणार आहे. 18 लिटर प्लस. हो. आता बरेच शेतकरी म्हणतात म्हैस कुठे एवढं दूध देते का? नाही नाही नाही, असं काही नसतं. म्हशीला चांगलं खाणं द्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित द्या, म्हैस सुद्धा दूध देते. आता तुम्ही बघितलं असेल, या म्हशीला अजून जास्तीत जास्त लय तर 12 दिवस झालेले दूध जणून. तर 12 दिवसाची म्हैस, 12-13 दिवसाची म्हैस सुद्धा तुम्हाला एवढं दूध देते. 8-8 लिटर दूध देते. 16 लिटर दूध तर या मशीनात चालू झालेले आता. एखाद्या पैलवानाला जर कुस्ती लढवायची, त्याला जर तुम्ही नुसतेच काही खाऊ नाही घालत आहे तर ते काय कुस्ती तो काय चालणार नाही. जर ही म्हैस आहे, जर म्हैस आहे पैलवानासारखीच आहे, तिला जर तुम्हाला खाऊ घालावंच लागणार आहे, त्याच्यानंतरच दूध निघणार आहे. तर मंडळी, यांच्या गोट्यावरती त्यांच्या पहिल्या 70 ते 80 म्हशी होत्या आणि आता त्यांनी हरियाणावरून 20 म्हशी आणल्यात. पहिल्या जाफराबादी ब्रीडच्या होत्या, आता मोरा ब्रीड त्यांनी चॉईस केले. तर काय फरक आहे या दोन्ही ब्रीड मध्ये? बघा, जाफराबादी ब्रीड आहे ती पण वाईट नाहीये, ती चांगलीच ब्रीड आहे. फक्त फरक एवढाच आहे, ह्या म्हशीचा गाभण काळ चांगला आहे. म्हैस जंगल मधून जर येते तर जनलेली म्हैस येते, बरोबर. आणि ती जी म्हैस येते ना, तिकडे जनलेली म्हैस कमी भेटते आणि ही गाभण म्हैस जास्त भेटते. गाभण म्हैस थोडी आल्यावर एवढ्या जवळजवळ 1000-1200 किलोमीटर लांब येते, तर ती प्रॉब्लेम होतात, तिला लागण्याचे प्रॉब्लेम, नंतर मग जनल्यावर प्रॉब्लेम, दुधा यायला प्रॉब्लेम. तसे मुळात ही म्हैस जनलेली येते, त्याच्यामुळे हिला प्रॉब्लेम काही येत नाही. आणि हिचा गाभण काळ चांगला आहे. आता ही जवळजवळ 3ऱ्या ते 4थ्या महिन्यामध्ये गाभण राहून जाते, त्याच्यामुळे मग आणि 5-6 महिन्यापर्यंत दूध देता देतात आणि 7व्या महिन्यामध्ये आटून जाते. त्याच्यानंतर मग आपल्याला 3 महिने म्हशीचं दूध सोडावं लागतं. परत तुमच्या वर्षामध्ये बचत तयार होतं, म्हैस दुधावर तयार होते परत. बरोबर. म्हणजे ते सर्क्युलेशन कंटिन्यू सायकल चालूच आहे. बरोबर आहे. तर आता विजय पन्नू यांनी म्हशी दिल्या, तर त्यांची फॅसिलिटी कशी राहिली? बघा, फॅसिलिटी मध्ये त्यांनी फिरवणं, सगळ्या गोष्टी पोच करणं, जबाबदारी अजूनही माझी. त्यांचे भैये, हे माझ्या गोट्यातले भैये नाहीये, तुम्ही दाखवू शकता. हे ते मला पासिंग देतील. आता 2 म्हशी थोड्याशा डाऊन चाललेल्या होत्या, तर त्या 2 म्हशी म्हणजे दुधाला थोड्या कमी चालू होत्या, 4.5-5 लिटर दूध चालू होतं. तर त्या म्हशी आज 6 लिटर आल्या, त्याच्यानंतर पासिंग भेटली. आता आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी ते निघून जातात. शेतकऱ्यांनी गेलं ना तर तिथं
ह्या गोष्टी क्लिअर करून घेणं गरजेचं आहे की तुम्ही आम्हाला 2 भैया देणं गरजेचं आहे त्या गाडी बरोबर. त्याच्यानंतर इथे आल्यावर पासिंग ह्या गोष्टी तुम्ही माहित करून घ्या. माहित केल्यानंतरच जा. डायरेक्ट काही जाऊ नका कोणाच्या इथे डायरेक्ट एवढे पैसे कोणाच्या हातातही देऊ नका. व्यवस्थित माणूस शोधा. आणि माणूस जर शोधा झाला तर विजय पन्नू म्हणून ते आहे ते चांगलाच माणूस आहे. तुम्हाला व्यवस्थित तुमच्या इथपर्यंत आलेलं माल येतो त्याची पूर्णपणे जबाबदारी ते घेतात. तर मंडळी ज्या म्हशी आहेत त्या किती किमतीला बसल्या आणि एक म्हशीची किंमत ब्रीड क्वालिटी ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर दादा या पहिल्या म्हशीबद्दल काय सांगताल? ही जी घेतलेली ही 1,35,000ला. दुसरा त्याची पार्टी कवळी पार्टी एकदम सळत बघशाल तुम्ही. अजून तर दुधावर यायची पूर्ण. ही बघा ही घेतलेली 1,55,000ला. ह्या म्हशी आहे नाही 22 रेकॉर्ड आहे. आपण 22 सोडून द्यायचं 20च धरणार. ही जी म्हैस बघा मोठ्या मापाची म्हैस एकदम. बरोबर एकदम फुल साईजची म्हैस. फुल साईज म्हैस. काय आता दुधाला किती चालू आहे? ही दुधाला चालू आहे जवळजवळ 7 लिटर दूध चालू आहे तिला आता. 7 लिटर दूध. 7 लिटर प्लस आहे बच्चे पिऊन. ही एक म्हैस आहे. ही एक म्हैस आहे बघा. बर ही सुद्धा 7 लिटर 14 लिटर दूध चालू आहे तिला. ही काय किमतीला खरेदी केली? ही घेतलेली आपण 1,38ची. 1,38ची. हो म्हैस फुल मापाची आहे. ही सुद्धा म्हैस आहे. ही एक म्हैस आहे. बर ही घेतलेली 1,33ला. हे शरीर आहे बघा हिचा जर व्ही पाहिला ना तर म्हैस मोठ्या मापाची. सड जे आहे ना हे सड झूम करा. सड दुधाचे सड असतात. जास्त मोठे नाही लांब लचक नाही मापात सड पाहिजे. बरोबर 2 इंचाच्या वर सड नाहीये. बरोबर. हा सड सुद्धा एकदम मापात आहे. आणि म्हशीची ठेवून बघाल पुठ्ठा एकदम व्यवस्थितरित्या पुठ्ठा तिचा. म्हैस थोडी गाडीमध्ये आदपली तरी तिला आता 12 लिटर दूध चालू 6 लिटर. आणि वाढेल ती पण कमी नाही. तर मंडळी बघू शकता अशा पद्धतीने इथं मिल्किंग पण चालू आहे. एकदम टॉप क्वालिटीची म्हैस आहे. हा तर ह्या म्हशीचं काय दूध चालू आहे आता? आता हिला जवळजवळ हिला 17 लिटर दूध चालू 8.5 लिटर दूध देते. आता ही म्हैस घेतलेलं आपण काहीतरी 1,48ला. 1,48. हो म्हशीचं बघा अजूनही जवळजवळ 2 इंच बावला मागे पूर्ण तिचा. हा जर म्हैस जर शिंगामध्ये असते ब्युटीला जर असते ती 2 लाखाला सुद्धा म्हैस दिली नसते तिथल्या शेतकऱ्यांनी. ते तर आहे. म्हणजे ब्युटीला असते तर कारण की कालची ठेवण बघशाल तुम्ही 2-3 इंच जवळजवळ तिची पूर्ण कास मागे सरकलेली. बरोबर. ही म्हैस जवळजवळ 1,40ची घेतलेली. 1,40,000. हो डब्यामध्ये थोडी जाम झाली गाडीत उतरल्यावर. बरोबर. कारण की तिकडे त्यांना हिट होते ना राजस्थान मध्ये हिट लागली पाऊस लागला क्लायमेट बदल झाला त्याच्यामुळे म्हशीला थोडं एखाद्या म्हशीला त्रास होतो. महिनाभरानंतर म्हैस पूर्णपणे दुधावर येणार. बरोबर. तर मंडळी अशा पद्धतीने टोटल म्हशी आहेत. त्यांचा आता नवीन आलेला लॉट आहे हा. आणि ही एक म्हैस पूर्ण मोठ्या मापाची. तर दादा या म्हशीबद्दल काय सांगतात? ही म्हशीचं आता आपण लाईव्ह मिल्किंग बघितलं ती म्हैस आहे. ही 1,55ला घेतलेली जागेवर. बरोबर. तर मोठ्या मापाची म्हैस. लांब बघा तुम्ही जवळजवळ म्हैस केवढी लांब आहे बघा. उतरून फक्त मी सांगेल 8 दिवस झालेले फक्त त्याच्यावरती काहीच नाही. 8 दिवसाच्या वरती म्हैस झालेली नाही. तर हा पहिला लॉट कसा बसलाय बघू शकता. याच्यात पण मोठ्या म्हशी. मोठ्या मापाच्या म्हशी. हा सगळा बघा तो लॉट जो आहे ना तो सगळा 31 पासून पुढे. तर जवळजवळ 1,55 पर्यंत माझी खरेदी आहे. आणि ह्या लॉटची खरेदी कशी आहे 1,10,000 पासून ते 1,35 पर्यंत. सगळ्या मशीनना जवळजवळ 15 प्लस दूध आलेले आहे. फक्त माझ्या तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितलं पहिल्या 2 त्याच्या पारड्या घेतलेल्या मी त्या म्हशी 14 लिटरवर आहे. 7-7 लिटर दूध देत आहे. एकीचं बच्चे गेलेले त्याच्यावर दूध थोडस प्लस आहे 7.5 लिटर असेल. आणि हिचं बच्चे आहे तर हिला बच्चे पाडी खाली तर दूध चांगलं पाचतो मी. बरोबर. तर मंडळी अशा सगळ्याच टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत. सगळ्या पुठ्ठात. आता ह्या म्हशीचा पुठ्ठा बघा. ह्या म्हशीला वरती शिंग नाहीये. बरोबर. तुम्ही माझ्या हरियाणाला जाऊन शिंग नाही आणले. हरियाणाला शिंगासाठी गेलेलोच नव्हतं मी म्हैस आणलेली फक्त दुधासाठी. या म्हशीचा चौक जर बघशाल तुम्ही हा पुठ्ठा हा जो विशेप आहे हा म्हशीचा केवढा आहे. एकाच दुधासाठी चालणार फक्त. तर मंडळी बघा अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हशी बघितल्या यांच्या. आणि आता या म्हशीचं आपण वासरू सोडले तर तिथं आपण प्रथम मिल्किंग चेक करूयात. तर दादा आता आम्हाला या म्हशीचं बच्चा सोडून किती लिटर दूध आहे ते सांगा. तिथे तुम्हाला तर कमीत कमी 8 लिटर दूध निघेल. भाई 8 लिटर निघले का ना. 8 लिटर दूध निघाल. म्हणजे 16 लिटरची म्हैस आहे. आता जो चालू आहे दूध अजून. बरोबर. अजून तो वाढते ते दुधाला. ठीक आहे. तर मंडळी बच्चा पाजलेला आहे. दादा बकेट दिखाव एक बार. पूर्णपणे मोकळी बकेट आहे. सुरू करू.
बॅटरी बजेट लावतोय आपण. आता तुम्ही बच्चाला सुद्धा सडा दूध सोडलेलं आहे. बरोबर आहे. बच्चाला बघा शकता शेतकरी मित्रांनो, दूध सोडलेलं आहे आणि एवढं दूध निघलंय. तर आता ह्याला आपण थंड करून किती दूध भरतंय ते बघूया. हो लवय इथं. एक लिटर. एक भैया जरा डालो तो डालो जल्दी डालो. डाल दो फेस गिरना तो बस. 2 3 4 5 6 7 7 लिटर दूध भरलेलं. 14 लिटर आहे. 14 लिटर वर आहे. म्हणजे कमी जास्त होत असतील अजून. नॉर्मल बच्चाला जास्त पिलं असेल ते. बरोबर. तर मंडळी अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मशीनची लाईव्ह मिल्किंग केली, परत मशीनची क्वालिटी बघितली. तर दादा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगताल की इथून म्हशी खरेदी करणं योग्य आहे का विजय पनवेल यांच्याकडून? नाही योग्य आहे. म्हशी माणूस चांगला आहे, तुम्ही जाऊ शकतात. जिंदच्या म्हशी या दुधाला चांगल्या निघतात. मेन म्हणजे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली, जिंदची म्हैस येते ना ही पक्क्या खुराची म्हैस असते. बर. हे जे खूर असतं ना म्हशीचं हे पक्का असतं, कच्चं खूर नसतं. याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, म्हैस आल्या आल्या तुमच्या पक्क्यावर सेट होऊन जाते सिमेंट कोब्यावर. आणि ती जर तुम्ही पंजाब साईडची राजस्थान बाउंड्रीची म्हैस आणली ना तर त्याला प्रॉब्लेम काय होतो माहिती का, तिचे खूर जे असतात ना असे बदकावाने असतात. मग त्या म्हशी आपल्या इथे पक्क्यावर सेट घ्यायला प्रॉब्लेम येतात आणि त्या म्हशींना खुरांचा आजार तयार होतो. तसं जिनची म्हैस असते ही प्रॉपर ही जन्मताच पक्क्यावर असते. त्याच्यामुळे होतं काय, त्या दुधाला त्यांचा मेन म्हणजे पाय दुखत नसले काय दुखत नसल्यामुळे त्या दुधालाही चांगले चालतात. बरोबर. आता मोजून जर झालं आज तर 8वा दिवस आहे म्हशी गाडी उतरलेली. असं 8व्या दिवशी म्हशींचं 14-15 लिटर दूध चालू आहे. बरोबर. नाशिक मध्ये जर कोणी पाहत असेल, त्यांना जर डाऊट असेल गोठ्यात तिथे म्हशी कशा आहेत, आपल्या गोठ्यावर सुद्धा येऊ शकतात, म्हशी बघू शकतात. पाथडी फाट्यावरच आपला गोठा आहे, इंदिरानगर ते पाथडी फाट्याच्या मध्यभागी. त्याच्यामुळे कोणाला जर काही डाऊट वाटला तर तुम्ही या गोठ्या या हरियाणाची म्हैस कशी असते तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघा, खात्रीशीर, आणि मग वाटतं विजय पनवेल यांच्याकडे. तर मंडळी ज्यांना खात्री करायची असेल त्यांनी दादांनी ऍड्रेस तर सांगितला आहे, तिथे येऊन तुम्ही मशीनची खात्री करू शकता. तर या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.